एसआयटीकडून खराची चौकशी सुरू. पीडितेला खाऊ घातलेल्या मिठाईमध्ये कोणते पदार्थ मिसळले होते याची तपासणी होणार. अशोक खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानची चक्रावणारी लाईफस्टाईल समोर. अयानकडे महागडी थार, 4 आयफोन, पिस्तलसह पैशांची बंडल असलेला व्हिडिओ समोर. अयानचा पाठीराखा कोण? चर्चांना उधाण. नाशिकनंतर उपराजधानी नागपूरमध्ये धर्मांतराचा प्रकार समोर. एनजीओमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर इस्लामच्या परंपरा पाळण्यासाठी दबाव. आरोपी एनजीओ प्रमुख रियाज काझीला पोलिसांकडून अटक. त्र्यंबकेश्वर दर्शन पास काळाबाजार प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम कडलगला कोर्टामध्ये हजर करणार. पुरुषोत्तम कडलगची कोठडी संपणार. कडलगला पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का याकडे लक्ष. बोगस जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आलेल्या कैसा हराया फेम नगरसेविका सहर शेख आज माध्यमांशी संवाद साधणार. सहर आणि युनुस शेख कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष. भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार सील. आपल्यामध्ये दैवी शक्ती, मंत्रतंत्राचा बाप. पोलिसांसमोर भोंदू गडगेची मुक्ताफळ. नाशिक धर्मांतर प्रकरणातील पीडित मुली महिला आयोगासमोर ढसाढसा रडल्या. कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी सर्व सहन केल्याचं सांगत मांडली आपबीती. आरोपींनी गरिबी हतबलतेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला. कळवा कारशेडवरून कल्याणकडे जात होती लोकल. अपघातामुळे लोकल वाहतूक विस्कळीत. पनवेल रेल्वे स्टेशनवर लिफ्ट कोसळली. अडकलेल्या 4 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. दुर्घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मिसिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यात. 1 मे पासून महाराष्ट्र दिनी वाहतूक होणार सुरू. मुंबई पुणे महामार्गावरील महत्त्वाचा प्रकल्प. मुंबई पुणे प्रवासामध्ये 30 मिनिटं वेळ वाचणार. मुंबईत आजपासून 7 दिवस 5% पाणी कपात. तर मुंबापुरीला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 32% खाली. राज्यात 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही भागात पावसाची शक्यता. तर तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. 18 गावं 29 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. भांडी धुण्यासाठी दूषित पाण्याचा वापर. उत्पादन घटलं. तांदूळ महागला. बासमतीसह इंद्रायणी कोलम तांदळाच्या दरामध्ये वाढ. तांदळाचं उत्पादन यंदा 10 ते 15% घटलं. युद्धामुळे निर्यात मंदावली तरी दरामध्ये वाढ.